हॅलो फ्रेंड्स, ऐश्वर्या क्रिएशनमध्ये मी ऐश्वर्या तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। आज आपण बघणार आहोत ही गॉगल केस किंवा गॉगल पाऊच बनवायला अतिशय सोपं असं आहे। तसंच तुम्हाला जर कोणाला गिफ्ट द्यायचं असेल तर हा खूप छान ऑप्शन आहे। चला तर मग यासाठी लागणारं आपण साहित्य बघूया। यासाठी मी इथे 3 रंगांची लोकर घेतली आहे आणि 14 नंबरची सुई घेतली आहे। सुरुवातीला आपल्याला इथे मॅजिक रिंग घालून घ्यायची आहे। त्यानंतर आता इथे आपल्याला 3 चेन घालून घ्यायचे आहेत। आता 3 चेन घालून झाल्यानंतर ह्या मॅजिक रिंग मध्ये आपल्याला 2 डबल क्रोशे घालून घ्यायचे आहेत। आता डबल क्रोशे घालून झाल्यानंतर इथे आपल्याला परत 2 चेन घालून घ्यायचे। आता इथे चेन घालून झाल्यानंतर 3 डबल क्रोशे आपल्याला घालून घ्यायचे आहेत। 1 2 आणि 3। त्यानंतर परत 2 चेन घालून घ्यायचे। अशा पद्धतीने आपल्याला हा पहिला राउंड कंप्लीट करून घ्यायचा आहे। आता पुढच्या राउंडसाठी मी इथे ही जांभळ्या रंगाची लोकर अटॅच करून घेतली। आता आपल्याला इथे परत 3 चेन घालून घ्यायचे आहेत। त्यानंतर आता या व्ही मध्ये आपल्याला इथे 2 डबल क्रोशे, 2 चेन आणि 3 डबल क्रोशे घालून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपल्याला इथे परत 2 चेन घालायचे आहेत आणि आता या पुढच्या व्ही मध्ये आपल्याला 3 डबल क्रोशे, 2 चेन, 3 डबल क्रोशे घालून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने आपल्याला हा सेकंड राउंड इथे पूर्ण करून घ्यायचा आहे। आता ह्या 2 टाक्यांमध्ये आपल्याला स्लिप स्टिच घालून घ्यायचे। एक, त्याच्या पुढच्या ह्याच्यात एक। त्यानंतर हा जो पुढचा व्ही आहे त्याच्यामध्ये सुद्धा एक स्लिप स्टिच घालायचा आहे। आता मी इथे पिंक कलरची लोकर ह्या जांभळ्या लोकरीमध्ये अटॅच करून घेणार आहे। आता आपल्याला इथे 3 चेन घालून घ्यायचे आणि आता त्याच व्ही मध्ये आपल्याला 2 डबल क्रोशे, 2 चेन, 3 डबल क्रोशे घालून घ्यायचे आहेत। आता आपल्याला परत इथे 2 चेन घालून घ्यायचे आहेत। त्यानंतर आता ह्या पुढच्या गॅप मध्ये आपल्याला 3 डबल क्रोशे घालायचे आहेत। परत 2 चेन घालायचे आहेत आणि पुढच्या व्ही मध्ये आपल्याला 3 डबल क्रोशे, 2 चेन, 3 डबल क्रोशे घालून घ्यायचे। अशा पद्धतीने हा रो सुद्धा आपल्याला इथे कंप्लीट करून घ्यायचा आहे।
आता आपल्याला मगाच्या रो सारखं इथे 2 टाक्यामध्ये 2 स्लिप स्टिच घालून घ्यायचे आहेत. त्यानंतर ह्या व्ही मध्ये सुद्धा आपल्याला एक स्लिप स्टिच घालून घ्यायचं आहे. आता आपण इथे 3 चेन घालून घेणार आहोत, 2 3. त्यानंतर त्या व्ही मध्येच आपल्याला 2 डबल क्रोशे, 2 चेन आणि 3 डबल क्रोशे घालून घ्यायचे. त्यानंतर आता आपण 2 चेन घालणार आहोत आणि त्याच्या पुढच्या गॅपमध्ये आपल्याला 3 डबल क्रोशे घालून घ्यायचे. त्यानंतर परत आपल्याला 2 चेन घालायचे आहेत आणि परत त्याच्या पुढच्या गॅपमध्ये आपल्याला 3 डबल क्रोशे घालून घ्यायचे. आता परत 2 चेन घालायचे आहेत आणि पुढच्या व्ही मध्ये 3 डबल क्रोशे, 2 चेन, 3 डबल क्रोशे घालून घ्यायचे. अशा पद्धतीने आपल्याला हा रो सुद्धा इथे कंप्लीट करून घ्यायचा आहे. आता मी इथे परत जांभळ्या रंगाची लोकर अटॅच करून घेतली आणि त्यानंतर आपल्याला प्रत्येक टाक्यामध्ये सिंगल क्रोशे घालून घ्यायचे आहे आणि जिथे जिथे गॅप आहे तिथे तिथे आपल्याला 2 सिंगल क्रोशे घालून घ्यायचे. जसं की आता इथे गॅप आहे तर तिथे आपल्याला 2 सिंगल क्रोशे घालून घ्यायचे. आता आपले 2 स्क्वेअर इथे तयार झालेले आहेत. असेच अजून आपल्याला 2 स्क्वेअर बनवायचे आहेत. त्यानंतर हे 2-2 स्क्वेअर आपल्याला अटॅच करून घ्यायचे. आता इथे तुम्ही बघू शकता हे आपण 2-2 स्क्वेअर इथे अटॅच करून घेतले. आता ह्या पाऊचची एक बाजू ओपन ठेवून उरलेल्या 3 बाजू आपण सिंगल क्रोशे घालून बंद करून घेणार आहोत. त्यासाठी मी इथे सुरुवातीला ह्या दोन्ही स्क्वेअरच्या एका टाक्यामधून ही लोकर काढून घेतली आणि आता इथे स्लिप स्टिच घालून घेणार आहोत आणि त्याच्या पुढच्या टाक्यामधून आपल्याला सिंगल क्रोशे घालायला सुरुवात करायची. अशा प्रकारे आपल्याला पाऊचच्या तिन्ही बाजू सिंगल क्रोशे घालून बंद करून घ्यायचे आहेत आणि ही एक बाजू आपण तशीच ओपन ठेवून देणार आहोत. आता ही जी स्क्वेअरची ओपन बाजू आहे त्या एका बाजूला आपण इथे सिंगल क्रोशे घालून घेणार आहोत. त्यानंतर दुसऱ्या बाजूला सुद्धा आपण इथे सिंगल क्रोशे घालून घेणार आहोत. आता या पाऊचला हँडल बनवण्यासाठी म्हणून पाऊचच्या सेंटरला आपण इथे 50 साखळ्या घालून घेणार आहोत. त्यासाठी इथे सुरुवातीला या टाक्यामधून लोकर काढून स्लिप स्टिच घालून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे आपण 50 चेन घालायला सुरुवात करणार आहोत. आता आपल्या इथे 50 चेन घालून झालेले आहेत. आता
ह्या टाक्याच्या पलीकडच्याच बाजूला इथे आपल्याला परत स्लिप स्टिच घालून लॉक करून घ्यायचे, जेणेकरून आपल्या इथे पाऊचचं हँडल तयार होईल. आणि आता आपण ही उरलेली लोकर इथे कट करून घेणार आहोत आणि हा जो दोरा आहे तो हाईड करून घेणार आहोत. आता तुम्ही बघू शकता आपला हा जो गॉगलचा पाऊच आहे तो इथे तयार झालेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.